आमच्या आर्त हाकेस एक वेळ मनुष्य दुर्लक्ष करेल, परंतु देव मात्र आम्हाला नक्की उत्तर देईल. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर अवलंबून राहा. काय आपण देवावर अवलंबून आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, संकटाच्या मध्यावर दुःखाच्या दलदलीत अडकलेल्या मनुष्याला एक सुखद आनंदाची झुळूक म्हणजे त्या परिस्थितीमध्ये देवाचा अनुभव त्याला प्राप्त होणे. परंतु असा अनुभव येण्यासाठी आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने देवाकडे हाक मारली पाहिजे. अर्थात आम्ही निसर्गातील इतर गोष्टींप्रमाणे देवाचा महिमा देखील वर्णिला पाहिजे. प्रियांनो, याचे सुंदर उदाहरण आपल्याला आजच्या अध्ययनात पाहायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत असताना आम्ही 17व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. 1 ते 6 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. आम्ही पाहिला श्रोत्यांनो की कशा प्रकारे दाविदाचा प्रभू परमेश्वरावर दृढ विश्वास होता. संकट समयी तोच माझा रक्षक आहे, मला सांभाळणारा आहे, मला चालविणारा आहे, हा त्याचा दृढ विश्वास होता. प्रभू येशूच्या नावात परमेश्वर पिता आमच्या गरजा पुरवितो, आम्हाला संकटातून सोडवितो. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि 24व्या वचनात आपल्या शिष्यांना सांगितले, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आपली अभिवचने पूर्ण करणाऱ्या प्रभुदेवाचा अनुभव घेणे खरोखर लाभदायक आहे आणि संकट समयी त्याचे तारण अनुभवणे फारच आनंददायक आहे. 17वे स्तोत्र 7 आणि 8 वचनात पुढे तो काय म्हणतो पहा, तुझा आश्रय करणाऱ्यांना त्यांच्या विरोधांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवितोस, तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. श्रोत्यांनो, दाविदाने ही प्रार्थना करण्याच्या फार फार आधी जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना मिसर देशाच्या दास्यातून बाहेर काढले, तेव्हा त्याने अशाच प्रकारचे भाव प्रगट केलेत. निर्गमचे पुस्तक 19वा अध्याय आणि 4थ्या वचनात आपण वाचूया, मिस्रांचे मी काय केले ते व तुम्हा जसे काय गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. आणि दाविदाने हे स्तोत्र लिहिले त्यानंतर फार फार वर्षांनी प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेय शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 37व्या वचनात म्हटले, मत्तेय शुभवर्तमान 23वा अध्याय 37वे वचन, एरुश्लेमा एरुश्लेमा, संदेष्टांचा घात करणाऱ्या व तुझकडे पाठविलेल्या दगडमार करणाऱ्या, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, त्या प्रकारे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. प्रभुदेव आम्हाला त्याच्या पंखाच्या आश्रयाखाली घेतो. तो आम्हाला सुरक्षित स्थळी लपवतो, यासाठी की सैतानाचे जळते बाण आमच्यापर्यंत पोहोचू नयेत. आता आपण 9 ते 12 ही वचने वाचूया. कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करीतात, माझे हाडवैरी मला घेतात, त्यांना चरबी चढली आहे, ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करीतात. आता ते पावलोपावली आम्हास घेरीत आहेत, ते आम्हास धुळीस मिळविण्यास पाहत आहेत. भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा तो आहे. दाविदाने आपल्या शत्रूचे केलेले हे वर्णन आहे. असल्या भयंकर वाटणाऱ्या शत्रूसमोर दावीद काही करू शकत नाही. दावीद देवाला हाक मारित आहे आणि त्याला माहीत होते की देवाने त्याची प्रार्थना, त्याची हाक ऐकली आहे. त्याच्याजवळ हे एकच प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे प्रार्थना. आणि त्याच्या या प्रार्थना जिवंत व खऱ्या देवासमोर तो सादर करतो. म्हणूनच तो परमेश्वरावर भाव ठेवून निर्धास्त राहू शकतो. आणि या देवावर भरोसा ठेवून तो 62वे स्तोत्र 8 ते 11 या वचनांमध्ये सांगतो, अहो लोक हो,
सर्वदा त्याचवर भाव ठेवा. त्याच पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहेत. ते केवळ मिथ्या आहेत. ताजव्यात घातले असता ते हलके भरतील. ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका. लूट केल्याची शेखी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. देव एक गोष्ट बोलला आहे, सामर्थ्य देवाचे आहे, हे मी 2दा ऐकले आहे. दाविदाचा इस्रायलच्या जिवंत व खऱ्या देवावर असा गाढ विश्वास होता. म्हणून याही कठीण व घोर संकटाच्या प्रसंगी त्याने आपला भाव परमेश्वरावर ठेवला आहे. 17वे स्तोत्र 13 ते 15 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा. 13 ते 15 वचने. तो म्हणतो, हे परमेश्वरा उठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर. आपल्या तरवारीने दुर्जनापासून माझा जीव सोडव. हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरितोस, अशा मानवापासून, ऐहिक मानवापासून आपल्या हाताने माझा जीव सोडे. ते आपल्या संततीतच तृप्त असोत आणि आपण साठविलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो. जेव्हा आम्ही देवाच्या बाजूने उभे राहतो तेव्हा आम्हाला साहजिकच शत्रूला सामोरे जावे लागते. परंतु दावीद या गोष्टींमुळे घाबरत नाही. येथे दावीद गुहेत लपलेला आहे आणि देवाला त्याची सुटका करण्यास तो हाक मारित आहे. दाविदाला माहित होते की एक दिवस परमेश्वर त्याला सोडविणार आहे आणि तो देवाच्या सहवासात राहणार आहे. परंतु ह्या क्षणी त्याचे शत्रू अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्य जाणवतात. कारण श्रोत्यानो, याकोबाचा देव आपला आश्रय आहे हे त्याला त्या प्रसंगी सुद्धा माहीत होते. तरी सुद्धा त्याला हे माहीत होते की त्याचे शत्रू शक्तिशाली आणि सामर्थ्य आहेत. या वचनांमध्ये दावीद प्रापंचिक मानवाबद्दल जे काही बोलला आहे ते मला महत्वाचे वाटते. जेव्हा आम्ही आमच्या आजूबाजूला नजर फिरवतो तेव्हा अगदी सहज लक्षात येते की बहुसंख्य लोक सांसारिक सुखाच्या मागे पळत आहेत. त्यांच्यासाठी संपत्ती गोळा करणे, घर बांधणे, मुलांना जन्म देऊन त्यांना वाढविणे आणि मरण्यापूर्वी गडगंज संपत्ती त्यांच्यासाठी मागे ठेवून जाणे हेच ध्येय आहे. त्यांना याच सर्व गोष्टींमध्ये जीवनाची, आयुष्याची परिपूर्ती वाटते. पण या सर्व गोष्टी मानवाजवळ कितपत टिकतात? त्या त्याला कितपत सुख देतात? दाविदासाठी मात्र परमेश्वर आद्यस्थानी आहे. परमेश्वराचे मुख आपल्याला दिसावे यासाठी त्याची सर्व धडपड आहे. स्वतःला त्यासाठी नीतिमान बनविणे म्हणजे परमेश्वराचे तंतोतंत आज्ञापालन करणे यासाठी त्याची धडपड आहे. त्याला त्याच्या जीवनाची तृप्ती परमेश्वराच्या दर्शनामध्ये वाटते. मला वाटतं श्रोत्यांनो, यातून आम्ही बरेच काही शिकू शकतो. आमच्या जीवनाचे आद्य कर्तव्य आम्ही ठरवायला हवे, पण आम्ही आधी स्वतःच्या पोटाची काळजी घेतो, मग परमेश्वराची आम्हाला आठवण येते. पगार हातात पडताच महिनाभराचे बजेट आणि मौज मजेसाठी रक्कम हे आधी बाजूला ठेवल्या जाते. मगच दशमांशाची आम्हाला आठवण येते आणि दशमांश उरलेला नसतो म्हणून काय करायचे आमची इतकी ओढाताण होते की आम्हाला दशमांश मंदिरात देणे जमतच नाही असे उत्तर आम्हाला ऐकायला मिळते. परंतु पगार हातात आल्यावर प्रथम देवाला स्थान देऊन दशमांश बाजूला काढणे व परमेश्वर उरलेल्या रकमेवर आशीर्वाद देईल हा विश्वास ठेवणे अनेकांना जमत नाही. आणि म्हणूनच मलाकीच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर त्यांना आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देत नाही. प्रार्थनेच्या बाबतीतही तेच. रात्री अगदी थकून भागून बिछाण्यावर अंग टाकल्यावर अनेकांना प्रार्थनेची आठवण येते. मग अर्धवट झोपेत 2 वाक्यांची प्रार्थना परमेश्वरावर उपकार केल्याप्रमाणे केल्या जाते. पण पहाटेच उठून परमेश्वराला स्तुती गौरव देऊन दिवसभराचे सर्व कार्यक्रम त्याच्या हाती सोपून देणे त्यांना जमत नाही. सांसारिक गोष्टींनी आम्ही इतके वेढलो गेलो आहोत की देवाचे दर्शन आम्हाला नको वाटते. हेच कारण आहे श्रोत्यानो की आमच्यामध्ये ख्रिस्तासाठी आपले सर्वस्व समर्पित करणारे तरुण तरुणी प्रौढ लोक नाहीत. म्हणूनच देवाची सेवा आमच्या प्रांतात प्रभावीपणे होत नाही. कारण जो तो स्वतःचेच सुख पाहण्यात गुंतलेला आहे. दावीद परमेश्वराच्या मनाप्रमाणे असलेला पुरुष होता, कारण त्याच्या जीवनात परमेश्वराला आद्यस्थान होते. जेव्हा दाविदाला परमेश्वराने शाऊलाच्या कचाट्यातून सोडविले तेव्हा दाविदाने जी स्तुती केली ती 18व्या स्तोत्राच्या रूपात आमच्यासाठी
उपलब्ध आहे. या स्तोत्राचा अभ्यास करण्यापूर्वी एका तज्ज्ञाचे याविषयी विचार मी थोडक्यात आपणासमोर मांडत आहे. आणि हे विचार दाविदाच्या जीवनाला तंतोतंत जुळणारे आहे. हे स्तोत्र दाविदाच्या जीवनाची एक सुंदर रूपरेषा आहे. या रूपरेषेमध्ये त्याला यहोवा देवाने दिलेले विजय आणि त्याची केलेली सुटका, त्याचे देवावरचे नितांत प्रेम यांची नोंद आहे. दावीद खऱ्या अर्थाने राजस्थानावर येण्यापूर्वी शौलाने त्याचा केलेला सततचा पाठलाग, त्याचे शत्रू ज्यांनी त्याच्या अधिकाराविषयी सतत प्रश्न उपस्थित केले, त्याच्या लोकांना त्याच्यापासून बहकवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मुलगा अबशालोम ज्याच्यापासून त्याला पळून जावे लागले, परकीय राष्ट्रांशी त्याला करावी लागलेली तुंबळ युद्धे, या सर्व घटनांनी लोकांनी दाविदाचे जीवन भरलेले आहे. पण या सर्व घटना घडत असताना एक गोष्ट मात्र दाविदाला कधीच सोडू शकली नाही, ती म्हणजे देवाची प्रीती व त्याची पवित्र समक्षता. देवाच्या साह्याने त्याने शत्रूंना नमवले आणि आता वृद्धापकाळात तो कृतज्ञतेने मागे वळून आपल्या जीवनाकडे पाहत आहे आणि देवाची उपकारस्तुती या स्तोत्राद्वारे करीत आहे. कोणीतरी या स्तोत्राला नाव दिले आहे मृत्यूच्या पंजापासून ते देवबापाच्या राजसनापर्यंत. याही स्तोत्रामध्ये काही वचने अशी आहेत की देवाचा अभिषिक्त म्हणजे येशू ख्रिस्त याच्या संदर्भात ती आहेत. काही लोकांना वाटतं की जुना करार ह्यासाठी प्रीती हा विषय परका अनोळखी आहे, पण ते खरे नाही श्रोतांनो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना आ, ओ, पारखिता मना दुःख हो, ज्वालाही लागता हीन जाऊ. अगणित पोळता मी म्हणे सर्वथा, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी. आता या 18व्या स्तोत्राची सुरुवात कशी होते ते पहा. पहिलं वचन वाचूया. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. तुम्ही कधी प्रभुदेवाला
तुम्ही त्याच्यावर प्रेम करता असे सांगितले आहे काय? आम्ही त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याने आम्हावर आधी प्रेम केले, आमच्यासाठी तारण उपलब्ध करून दिले. तो आमचा सांभाळ करतो आणि आमच्यावर लक्ष ठेवतो. दुसरे वचन पहा. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. श्रोत्यांनो, दाविदाने आपले रक्षण करणाऱ्या देवाला किती उपमा दिल्या आहेत. तो त्याला आपले तारण शृंगही म्हणतो. जुन्या कराराच्या काळात मारेकऱ्यापासून पळून कोणीतरी जर वेदीवरील शृंगाला धरले तर त्याचे रक्षण होत असे. त्याला तारण शृंग असे म्हणण्यात येईल. परंतु येशू ख्रिस्त आमचे तारण शृंग आहे, कारण आमच्या पापांचा दंड मृत्यूदंड ठरलेला होता. परंतु येशू ख्रिस्ताने स्वतः ती शिक्षा भोगली. तो मरण पावला, त्याला पुरल्या गेले व तो मृतांमधून पुन्हा उठला. व जे त्याच्या मृत्यूवर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्यांना तारण प्राप्ती होते. त्यांना सार्वकालिक मृत्यू ही शिक्षा होणार नाही, तर त्यांना ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशू ख्रिस्त आमचे तारण शृंग आहे. तो आमचे कवच व आमचा उंच बुरुज आहे. उंच बुरुज ही एक सुरक्षित जागा असते व तेथून दूरवर नजरही टाकता येते. येशू ख्रिस्त जर आमचा उंच बुरुज असेल तर आमचा जीवनविषयक दृष्टिकोनही वेगळा व सुयोग्य असणार. या वचनातील आणखीन एक सुंदर गोष्ट ही आहे की देवाच्या प्रत्येक नावासमोर दाविदाने माझे हा शब्द वापरला आहे. यावरून त्याचे परमेश्वराशी असलेले घनिष्ठ नाते आम्हाला कळते. तिसऱ्या आणि चौथ्या वचनात पाहतो काय म्हणतो. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. श्रोत्यानो, एका बिशपने या सर्व वचनांचा संदर्भ येशू ख्रिस्त आहे असे म्हटले आहे. जणू काही येशू ख्रिस्त जो आता पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, तो आता मागे वळून आपल्या मानव म्हणून कंठलेल्या जीवनाकडे पाहून म्हणत आहे की हे यहोवा, मी माझ्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करीत आहे. तू माझे सामर्थ्य आहेस व तुझ्याच साह्याने तू माझ्यावर सोपविलेले कार्य मी पूर्णत्वास नेले आहे. आता ज्यांचे तारण झाले आहे त्यांच्यामध्ये मी तुझ्या नावाला गौरव देतो. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय व त्याचा आनंद, त्याने देवाला दिलेले गौरव या ठिकाणी नोंदला गेले आहे. पुढे दावीद स्तोत्रसंहिता 18 अध्याय 5 आणि 6 या वचनांमध्ये म्हणतो. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरिले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारिली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. माझी हाक त्याच्या कानी गेली. श्रोत्यानो, दाविदाजवळ परमेश्वराविषयी अपार कृतज्ञता आहे. तो 7व्या वचनात म्हणतो. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली. पर्वताचे पाय डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. परमेश्वराला पापी जनांचा भयंकर संताप आला. याचे कारण त्यांनी त्याच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला भयंकर यातना पेलायला भाग पाडले. शुभवर्तमाने आम्हाला सांगतात की जेव्हा कबरेवरून धोंड लोटल्या गेली तेव्हा भूकंप झाला. यावेळेस स्वर्गात काय घडले ते आम्हाला माहीत नाही, परंतु या स्तोत्राच्या पुढच्या वचनांमध्ये त्याविषयी सांगण्यात आले आहे. स्तोत्रसंहिता 18 अध्याय 8 ते 11 वचने. त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते. आकाश लवून तो खाली उतरला, त्याच्या पायाखाली निबिड अंधकार होता. तो करुबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले. त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले. त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला. श्रोत्यानो, जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा भर मध्यान्ह असूनही संपूर्ण पृथ्वी अंधकारमय झाली. हे सर्व कोणी केले? पुढे 12 ते 17 ही वचने सांगतात. त्याच्या पुढील तेजाने घन मेघांमधून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. परमेश्वराने आकाशात गर्जना केली. परात्पराची वाणी झाली. गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली. त्याने विजा पडून त्यांची त्रेधा उडविली. तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नागपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले.
पृथ्वीचे पाय उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढिले. माझा बलाढ्य वैरी, माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडविले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. श्रोत्यानो, आमच्या शत्रूंपासून, सैतानापासून आमची सुटका होण्यासाठी आम्हाला देवाबरोबर घनिष्ठ संबंध, प्रीतीचे संबंध ठेवण्याची गरज आहे. आणि ते संबंध येशू ख्रिस्ताद्वारेच आम्हाला प्रस्थापित करता येतात. मत्ते कृष्णवर्तमान 28 अध्याय आणि 20 वचनात प्रभू येशूने आपल्या अनुयायांना म्हटले, मत्ते कृष्णवर्तमान 28 अध्याय आणि 20 वचन, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. मदतीसाठी कोणाही व्यक्तीवर अवलंबून राहण्याऐवजी प्रभू परमेश्वरावर अवलंबून राहणे अधिक योग्य आहे. स्तोत्रकर्ता पुढे 18 अध्याय 49 आणि 50 वचनांमध्ये म्हणतो, स्तोत्रसंहिता 18 अध्याय 49 आणि 50, म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्री गाईन. तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो, आपल्या अभिषिक्ताला दाविदाला व त्याच्या संततीला सर्व काळ वात्सल्य दाखवितो. प्रभू परमेश्वर आजही त्याच्या विपुल दयेचा वर्षाव आम्हावर करीत आहे. म्हणून आमच्या जीवनात त्याने जे अनेक आशीर्वाद आम्हाला दिलेत ते स्मरून आम्ही त्याची उपकार स्तुती करायला हवी. काय श्रोत्यानो, आपण त्याचे उपकार स्मरण करता, त्याबद्दल त्याला धन्यवाद देता, त्याचे आभार मानता? जर आजपर्यंत आपण ते केलेले नाही, तर आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे. आता आपण 19व्या स्तोत्राला सुरुवात करूया. 18व्या स्तोत्रातील बरीच वचने मी आपणाकरिता वाचलेली नाहीत, परंतु जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे, तर 18वे स्तोत्र पुन्हा आणि पुन्हा वाचा. 19व्या स्तोत्राला आम्ही सुरुवात करीत आहोत. माझी खात्री आहे की अनेक ख्रिस्ती बंधू भगिनी आपल्या प्रार्थनांमध्ये या स्तोत्रातील मधुर वचने वापरत असतील व त्यांच्या साह्याने प्रभुदेवाला स्तुतीचा यज्ञ समर्पित करीत असतील. या स्तोत्रामध्ये देवाची निर्मिती, देवाची आज्ञा व येशू ख्रिस्त यांच्याद्वारे देवाने केलेले स्वतःविषयीचे प्रगटीकरण आम्हाला पाहायला मिळते. आणि या 3 गोष्टींमध्येच या स्तोत्राला विभागता येईल. विश्वाची निर्मिती, आज्ञा आणि ख्रिस्त असे विभाग पाडता येतील. मला वाटतं की तारण, मुक्ती आणि देवाची कृपा या विषयांमध्ये येशू ख्रिस्ताला एक फार विशेष असे या स्तोत्रात स्थान आहे. हे स्तोत्र सकाळच्या सुंदर वेळेविषयी आहे आणि ह्याच्या पहिल्या 6 वचनांमध्ये निर्मितीविषयी सांगण्यात आले आहे. स्तोत्र 8 हे रात्रीचे स्तोत्र होते. 19वे स्तोत्र दिवसाचे आहे. 1 ते 6 वचने वाचूया. स्तोत्रसंहिता 19 अध्याय 1 ते 6 वचने. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करीते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्यांनी मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. श्रोत्यानो, पौर्णिमेच्या रात्री शुभ्र चंद्रप्रकाशाचा आनंद तुम्ही लुटला असेल, किंवा चांदण्या रात्री अचानक एखाद्या वेळी वीजही गेलेली असताना आकाशाचे ताऱ्यांनी नटलेले अतिशय मोहक असे रूप तुम्ही पाहिले असेल. कदाचित देवाची ओळख नसल्याने तुम्ही चांदणे शिंपित जाशी हे गाणे रात्रीला उद्देशून म्हटले असेल. पण मानवी शब्दांमध्ये व्यक्त करणारे फार सुंदर असे हे आकाशाचे रूप आहे. आणि याच्याही निर्मितीमागे एक हळूवार, संवेदनशील, सौंदर्य सक्त हात व मन आहे, याची तुम्हाला निश्चित जाणीव झालीच असणार. होय ना श्रोत्यानो? त्याविषयीच आमचा स्तोत्रकर्ता म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. खरोखर त्या सौंदर्यशाली, सामर्थ्यशाली व बुद्धिमत्ता व ज्ञान यांचा उगम असलेल्या परमेश्वराने स्वतःला या त्याच्या निर्मितीमध्ये प्रगट केले आहे. चित्र प्रदर्शन पाहत असताना किंवा गुलाब पुष्पांचे प्रदर्शन पाहत असताना एखादे सुंदर चित्र पाहिले किंवा एखादी सुंदर पुष्परचना पाहिली
की आमच्या मनात येणारा पहिला प्रश्न हा असतो की हे चित्र कोणी काढले किंवा हे सुंदर पुष्परचना कोणी केली असेल. तसेच या सृष्टीचेही आहे. या सुंदर सृष्टीचा निर्माण करता तिच्याद्वारे स्वतःला प्रगट करतो. म्हणूनच संत पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या पहिल्या अध्यायातील 20व्या वचनात म्हटले, त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत. यासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. खरोखर श्रोत्यानो, आकाश देवाचे ज्ञान, त्याचे सामर्थ्य यांचे वर्णन करते. त्याची योजना व त्याचा हेतू यांचे ते वर्णन करते. अगदी सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीपासून सृष्टी देवाची साक्षीदार आहे. काय ह्या सर्व समर्थ परमेश्वराशी आपली ओळख झालेली आहे? काय येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्याशी आपला संबंध स्थापित झालेला आहे? जर नाही तर आज संधी आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील प्रश्नाचे उत्तर आहे ए. पेत्राच्या सुंदर भाषणामध्ये 16व्या स्तोत्राचा मोठा संदर्भ आहे. आजचा प्रश्न, परमेश्वराच्या मनाप्रमाणे असलेला पुरुष कोण होता? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, होय, प्रार्थना एक प्रभावी अस्त्र आहे. देव काही निष्क्रिय निरीक्षक नाही. जेव्हा आम्ही त्याच्याकडे आमच्या जीवनातील अंधाऱ्या काळातून हाक मारतो, त्यावेळी तो देखील आमच्या जीवनामध्ये सक्रिय होऊन सहभागी होतो. तो खऱ्या अर्थाने शक्तिशाली तारणहार आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काय आपण असा अनुभव घेतला आहे? देवाशी विश्वासू राहा. जर निसर्ग पण देवाचा महिमा वर्णितो, तर आपण देखील त्याचा महिमा वर्णू नये काय? आपण अनुभव घेण्यास तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला शिकवतं की तू मला हाक मार म्हणजे मी उत्तर देईन. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये अडचणी, समस्या, संकट, त्रास, आजार अशा अनेक गोष्टी आहेत. आणि प्रभूजी, तुझी इच्छा आहे की या गोष्टींमध्ये असताना आम्ही तुझ्याकडं हाक मारावी, तुला आम्ही विनवणी करावी, तुझ्याकडं आम्ही मागावं की जेणेकरून प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तुझी कृपा, तुझी दया आम्हाला प्राप्त होत राहील. आज आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवीत असताना आम्ही तुझे आभार मानतो की या सर्व गोष्टी तू आम्हाला आजही देत आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्यावरती अधिक विसंबून राहण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आमच्यामधील उणीवा तू काढून टाक. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.